नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सेल्फ अवेअरनेस म्हणजेच स्वजागरूकता किंवा स्व ओळख जाणून घेणार आहोत। सेल्फ अवेअरनेस म्हणजे स्वतःबद्दलची जागरूकता, आपले विचार, भावना, वागणूक, स्ट्रेंथ्स, वीकनेसेस आणि मूल्यांची समज। उदाहरणार्थ, नीला एका टीम प्रोजेक्टमध्ये काम करत असताना लक्षात घेते की तिला बोलणं आवडतं, पण इतरांचं बोलणं ऐकण्यात ती कमी लक्ष देते। ही तिची कमकुवत बाजू ओळखून ती ऐकण्याचा सराव सुरू करते। तसेच रोहितला स्पर्धा खूप आवडते, तो नेहमी अभ्यासात पुढे राहतो। तो आपली ही स्ट्रेंथ ओळखतो आणि त्याचा उपयोग इतरांना मदत करण्यासाठी करतो। सेल्फ अवेअरनेसचा हा आपला प्रवास पुढच्या 5 मुद्द्यांमध्ये आज आपण बघणार आहे। पहिला मुद्दा आहे आपले स्ट्रेंथ आणि वीकनेसेस ओळखणे, वैयक्तिक मूल्य आणि समज, व्यक्तिमत्व वैशिष्ट्ये, भावनिक जाणीव। पहिल्या मुद्द्याकडे आपण वळूयात, जो आहे स्वतःची स्ट्रेंथ आणि वीकनेसेस ओळखणे। विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यात काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला सहज जमतात, त्यालाच आपण स्ट्रेंथ म्हणतो, आणि काही गोष्टी जरा त्रासदायक वाटतात, त्या म्हणजे आपले वीकनेसेस। स्ट्रेंथ म्हणजे जसं एखाद्याला बोलायला आवडतं, तर कोणाला गणित सोपं वाटतं, तर कोणी एकाग्रतेनं काम करू शकतं। आणि वीकनेस म्हणजे जसं काहींना वेळ पाळणं जमत नाही किंवा कोणाला लोकांसमोर बोलायला भीती वाटते। मग या दोन्ही बाजू ओळखल्या की सुधारण्यासाठी दिशा मिळते, कारण आपण फक्त बलवान असून चालत नाही, तर आपल्यातील वीकनेसेस ओळखून ते सुधारणारं सुद्धा असणं गरजेचं आहे। मित्रांनो, आपल्याला अनेक वेळा विचारलं जातं, तुझी स्ट्रेंथ काय आहे बरं, किंवा तुला कुठे अडचण येते, आणि आपल्याला वाटतं अरे हे काही सांगण्यासारखं आहे का। पण खरं तर आपली स्ट्रेंथ ओळखली की त्याचा आपण अधिक चांगल्या प्रकारे वापर करू शकतो, आणि वीकनेस ओळखला तर त्यावर काम करून स्वतःमध्ये सुधारणा घडवू शकतो। म्हणूनच आपण स्वतःकडे बघितलं पाहिजे, प्रामाणिकपणे विचार केला पाहिजे, काय मला जमतं आणि मला कुठे मदतीची गरज आहे याचं उत्तर मिळालं की यशाचं पहिलं पाऊल टाकल्यासारखंच आहे। आता आपण बघूयात स्ट्रेंथ आणि वीकनेसेस ओळखण्यासाठीचे काही महत्त्वाचे मुद्दे। पहिला मुद्दा आहे, मी कोणत्या गोष्टी सहजपणे करू शकतो। मला कुठल्या कामांमध्ये इतरांपेक्षा जास्त आनंद येतो, माझ्या चुका कोणत्या ठिकाणी वारंवार घडतात, आणि कोणत्या गोष्टीत मला मदतीची गरज वाटते। आता एक एक मुद्दा आपण सविस्तर बघूयात। आजचा हा एक मस्त वेगळा टॉपिक आहे, तो म्हणजे मी कोणत्या गोष्टी सहजपणे करू शकतो। म्हणजे बघा, काही जण पेंगुळलेल्या डोळ्यांनी सुद्धा भाजी चिरून देऊ शकतात, आणि काही जण 2 लहानशा वाक्यांचा इंग्रजी निबंध लिहायचा असेल तर 2 दिवसांचा उन्हाळी अभ्यासवर्ग लावतात। सोप्या शब्दात सांगायचं झालं तर स्ट्रेंथ म्हणजे आपली ती कला, कौशल्य किंवा गोष्ट जी आपण सहज, आनंदाने आणि बऱ्याच वेळा दुसऱ्यांपेक्षा चांगली करू शकतो। उदाहरणार्थ, आपल्या वर्गात एखादी मुलगी असते जिला सर्व इव्हेंटमध्ये आवर्जून बोलवतात। का? कारण तिचं बोलणं, आत्मविश्वास आणि हसत हसत एखादा गडबडलेला कार्यक्रमसुद्धा सांभाळण्याची तिची क्षमता, ही तिची स्ट्रेंथ आहे। आणि प्रशांत हा मात्र वेगळा आहे, तो शांतपणे बसून तासनतास कम्प्युटरवर काहीतरी डिझाईन करत राहतो। तो कार्यक्रमात बोलून भाग न घेता एक सुंदर त्याचा बॅनर बनवतो। त्याचं लक्ष, त्याचं तंत्रज्ञानाचं ज्ञान, ही त्याची स्ट्रेंथ आहे। आता आपण एक गेम खेळूया, ज्याचं नाव आहे माय स्ट्रेंथ स्कॅनर। तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या 3 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत। पहिला प्रश्न आहे, तुम्हाला कोणती कामं कंटाळवाणी वाटत नाहीत। दुसरा प्रश्न, तुमच्या मित्रांनी तुमचं कौतुक कशासाठी केलंय। आणि तिसरा, तुम्ही कोणती कामं शिकवू शकता। उदाहरणार्थ, काही मुलं शाळेच्या गेटपासून वर्गापर्यंत पोहोचण्याच्या प्रवासात सुद्धा 4 वेळा थांबून गप्पा मारतात,
पण एकदा पुस्तक हातात घेतलं की झपाझप 4 पानं वाचून काढतात. अशा मुलांची स्ट्रेंथ वाचन आहे की गप्पा मारणं याचा शोध घ्यायचा. सगळी उत्तरं लिहिली की तुमचं स्ट्रेंथ स्कोअर कार्ड तयार होईल. आता तुम्ही असा विचार करा, कोणती गोष्ट आहे जिथं तुमचं मन म्हणतं अरे हे तर फक्त मलाच जमू शकतं. त्या गोष्टींमध्येच तुमची स्ट्रेंथ लपलेली असते. जसं की कोणीतरी बोलणं सहज करतं, कोणी गाणी गुणगुणतं, तर कोणी इतरांच्या अडचणीत मदत करतं. हे सगळं म्हणजे आपल्या आतली सुपर पॉवर, जिचं नाव आहे स्ट्रेंथ. चला तर मग एक आरसा घ्या आणि स्वतःमध्ये डोकावून बघा तुम्ही कोणत्या गोष्टीमध्ये चमकता. ते ओळखा, लिहून ठेवा आणि त्यावर आणखी काम करा. कारण जे आपल्याला जमतं तेच आपल्याला मोठं बनायला उपयोगी पडतं आणि तीच आहे तुमची स्ट्रेंथ. चला दुसऱ्या मुद्द्याकडे वळूयात. विद्यार्थ्यांनो, एक साधा पण विचार करण्यास भाग पाडणारा प्रश्न, कशात तुम्हाला खूप मजा येते? म्हणजे असं बघा, एखाद्याला पायात चप्पल नसताना फुटबॉल खेळण्यात मजा येते, तर दुसऱ्याला टॅलीमध्ये डेबिट क्रेडिट मॅच करण्यात मजा येते. मजा आनंद हे काही उगाच गप्पा मारताना यायला नको. ते तुमच्या खऱ्या आवडीचं आणि स्ट्रेंथचं ठिकाण असतं. जसं की राहुल रोज सकाळी उठून नोटबुकमध्ये काहीतरी स्केच करत राहतो, त्याला कोणी सांगितलेलं नसतानाही. त्याच्या आईला वाटतं हा इंजिनियर बनेल, पण त्याला मात्र एका ॲनिमेटरसारखी मजा येते चित्र काढताना. हे काय दर्शवतं बरं? चित्र काढण्यात त्याला फक्त कौशल्यच नाही तर मनापासूनचा आनंद मिळतो. स्वरा आपल्या मित्रमैत्रिणींना नेहमी भावनिक आधार देते. कोणाचं काही बिघडलं तर सगळे स्वराकडेच जातात. ती फक्त समजून घेत नाही तर बोलताना शांत राहते आणि योग्य शब्द वापरते. हे सगळं करताना तिला असं वाटतं की यातून तिला आतून समाधान मिळतं. आपला आनंद कशात आहे हे शोधायचं असेल तर ॲक्टिव्हिटी करून बघूयात. डोळे बंद करा आणि विचार करा, असं कोणतं काम आहे जे करताना तुम्हाला वेळ कसा गेला हे कळतच नाही. 2 तास मोबाईलवर रील बघणं हा आनंद नाही आहे हां. खरं समाधान म्हणजे जे केल्यावर तुम्ही आतून खुश होता आणि दुसऱ्यांनाही फायदा होतो. या गोष्टींची नोंद तुम्ही ठेवू शकता. म्हणजेच स्वतःचा आनंदाचा नकाशा तयार करू शकता. यासाठी स्क्रीनवरील प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. तुमचं आवडतं काम कोणतं? चित्र काढणं, गाणं म्हणणं, लोकांशी बोलणं की वेब डिझाईन? ते काम केव्हा केलं होतं आणि तेव्हा कसं वाटलं? त्यावेळेचा फोटो बघा किंवा ते इमॅजिन करा आणि तेव्हा कसं जाणवलं होतं त्याचं निरीक्षण करा. अखेर या आनंदाच्या नकाशावरून लक्षात येईल की तुमचं पॅशन झोन कुठे आहे. खरं सांगायचं तर आनंद म्हणजे ऊर्जा आणि गुणवत्ता. कारण जे काम तुम्हाला आवडतं त्यात तुम्ही चुकण्याची शक्यता कमी आणि सतत शिकण्याची हमी. विद्यार्थी मित्रांनो, काहीही झालं तरी हा प्रश्न स्वतःला दर महिन्याला विचारा. मला कशात आनंद येतो? माझं लक्ष कुठे जातं? कुठल्या गोष्टीत माझं मन गुंततं? या प्रश्नांची उत्तरं म्हणजे तुमचं स्वतःचा आनंदाचा अड्डा आणि तिथेच लपलेलं आहे तुमचं भविष्य. आता हे सेशन संपल्यावर एक कागद घ्या आणि त्याच्यावर लिहा बरं, या गोष्टी केल्यानंतर मला सर्वात जास्त खूप मजा येते. या प्रश्नाचं उत्तरच आहे तुमच्या आत्मशोधाचं पहिलं पाऊल. तिसरा मुद्दा आपण बघूयात. माझ्या चुका कोणत्या ठिकाणी वारंवार घडतात? काय मग हे ऐकल्यावर तुमच्यातील काही जण आधीच डिफेन्सिव्ह मोडमध्ये गेलात ना? आणि मनात विचार आलाच असेल, मी काही चुकत नाही, माझं सगळं तर बरोबरच असतं. पण थांबा, जर एखादी चूक वारंवार होत असेल तर ती नुसती चूक नाही तर ती एक सवय असते. उदाहरणार्थ, सागर रोज म्हणतो उद्या अभ्यास सुरू करतो, पण त्याचं उद्या कधीच येत नाही आणि मग टेस्टच्या दिवशी त्याची घाबरगुंडी उडते. त्याची वारंवार होणारी चूक
टाळाटाळ आणि हे त्याच्या अभ्यासावर मार्क्सवर परिणाम करतं. काव्याला ग्रुपमध्ये प्रोजेक्ट करताना सर्व काही स्वतःच करायचं असतं. का? कारण ती इतरांवर विश्वास ठेवत नाही. पण मग वेळेआधी प्रोजेक्ट पूर्ण होत नाही आणि मग इतर सदस्य कंटाळतात आणि तिला ग्रुपमधूनच काढून टाकतात. इथं तिचं काय बरं चुकतं? तर काव्याचा ओव्हर कंट्रोलिंग स्वभाव चुकीचा आहे. आता आपण प्रत्येकाच्या आयुष्यातील उप्स पॅटर्न बघूयात. म्हणजे काय? काहीतरी चुकणं आणि मग पटकन बोलून जाणं, उप्स चुकलंच की. कधी विचार केलाय का तुमच्या चुका पॅटर्नप्रमाणे घडतात का? जसं की वेळेवर न पोहोचणं, चुकून चुकीचं उत्तर देणं, रागात लगेच प्रतिक्रिया देणं, होकार देऊन नंतर काम न करणं. जर तुम्ही म्हणत असाल अरे हे तर माझं रोजचंच आहे, तर बधाई हो, तुम्हाला तुमचं पहिलं इम्प्रूव्हमेंट टार्गेट मिळालंय बरं. हे तुमचे उप्स पॅटर्न शोधून बघा. आता तयार व्हा तुमच्या चुकांची डिटेक्टिव्ह डायरी तयार करायला, म्हणजेच उप्स ट्रॅकर चॅलेंज घ्यायला. डायरीमध्ये तुम्ही 3 कॉलम बनवायचे आहेत. तुम्ही एक्सेल शीट, गुगल शीट सुद्धा बनवू शकता. साधारणतः 7 दिवसांसाठी कॉलम आपल्याला बनवायचे आहेत. त्या 3 कॉलमना नाव द्यायचं आहे. मी काय करायचं ठरवलं, मी काय केलं आणि का आणि काय चुकलं. प्रत्येक दिवशी लहान चूक लिहा. आठवड्याच्या शेवटी बघा कोणत्या प्रकारच्या चुका वारंवार होत आहेत. म्हणजे आता आपण सुधारण्याचा स्मार्ट रोडमॅप सुद्धा तयार करू शकतो. मग बघितलं ना मित्रांनो, चुका करणं हे सामान्य आहे, पण त्या ओळखून सुधारायचं नक्कीच विशेष आहे. आता असं करा, एका कागदावर लिहा माझ्या 3 चुका ज्या मी वारंवार करतो किंवा करते आणि त्याखाली मी त्यासाठी काय करू शकतो. कारण चुका म्हणजे कमजोरी नाही, ती म्हणजे पायरी आहे यशाच्या दिशेने. एक सोपा पण थोडासा विचार करायला लावणारा प्रश्न, हो ना? कोणत्या गोष्टीत मला मदतीची गरज वाटते? कारण मुळातच आपल्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटतं मी सगळं स्वतः करू शकतो, मी कोणाची मदत कशासाठी घेऊ. पण मित्रांनो, कोई मिल गयामधील जादूला सुद्धा पृथ्वीवर धूप मिळवण्यासाठी रोहितची मदत घ्यावी लागली होती ना. असंच रोजच्या जीवनातलं उदाहरण सुद्धा बघूयात. विनायकला कोडिंग फार आवडतं, पण प्रोजेक्ट सबमिट करताना त्याची ग्रामर आणि इंग्रजीत गडबड होते. तो आहे C++ चॅम्पियन, पण त्याला प्रूफ रीडिंगसाठी मदतीची गरज नेहमीच भासते. म्हणजे मदत मागणं हे कमजोरीचं लक्षण नाही, ते तर स्वतःबद्दलची जागरूकता आणि विनम्रतेचं लक्षण आहे. चला तर मग मी तुम्हाला एक सोपी ॲक्टिव्हिटी सांगते. ते आहे तुमच्या मदतीचं रडार, म्हणजेच हेल्प रडार. रडार शोधण्यासाठी तुम्ही काय करायचं आहे नीट ऐका हां. एक वर्तुळ काढा, ज्याला नाव द्या रडार सर्कल, आणि मग त्याचे 4 समान विभाग करा. 4ही भागांना आपल्याला नावं द्यायची आहेत: टेक्नॉलॉजी, कम्युनिकेशन, स्टडीज आणि पर्सनल हॅबिट्स. आता या प्रत्येक भागामध्ये तुम्हाला लिहायचं आहे कुठल्या गोष्टीमध्ये मला अडचण येते किंवा मदत लागते, आणि मग पुढे विचार करायचा आहे की कोण माझी मदत करू शकेल. मग काय, तुमचं रडारच तुम्हाला दाखवेल कुठल्या भागात तुम्हाला मदतीची गरज आहे. आता डोळे बंद करा आणि स्वतःला तुम्ही विचारायचे आहेत 3 प्रश्न. पहिला प्रश्न आहे, कोणती गोष्ट आहे जिथे मी दरवेळी गोंधळतो? माझं मन कुठे अडकतंय? मी कोणाला विचारायला संकोचतो का? हे सगळं ओळखणं म्हणजे कमकुवत बाजूंची नोंद नाही, तर त्या बाजू सुधारण्यासाठी आपण घेतलेली पहिली पायरी आहे. स्वजागरूकतेमधील दुसरा मुद्दा आपण बघूयात, वैयक्तिक मूल्य आणि समज. मित्रांनो, मूल्य आणि समज म्हणजे काही मोठ्या पुस्तकातलं किंवा प्रवचनातली गोष्ट नाही आहे, तर ती आहे
आपण आपल्या आयुष्यात काय सगळ्यात महत्त्वाचं मानतो. काही जणांसाठी प्रामाणिकपणा म्हणजे सर्वोच्च मूल्य असतं, जसं की चूक झाली तरी खोटं बोलायचं नाही. काहींसाठी मैत्री म्हणजेच आपल्या माणसांना न विसरता त्यांच्या पाठीशी खंबीर उभं राहणं. काही जण यश, मेहनत, समाजसेवा किंवा स्वतःची स्वतंत्रता ही मूल्य मानतात. हे मूल्य आपल्या बोलण्यात, वागण्यात, निर्णयात आणि नात्यांमध्ये दिसतं. उदाहरणार्थ, आशा नेहमी प्रामाणिक असते. ती म्हणते, चूक झाली तर माफ करा, पण मी खोटं नाही बोलणार. आणि अमोल नेहमी दुसऱ्यांच्या मदतीला धावतो, कारण त्याला माणुसकीचं मूल्य सर्वात मोठं वाटतं. स्वतःची मूल्य समजणं म्हणजे कोणताही निर्णय घेताना आपलं अंतःकरण सोबत आहे का हे पाहणं. मूल्य म्हणजे काय थोडं अजून समजून घेऊयात. ते म्हणजे तुमचं अंतर्गत कंपास, तुम्हाला सांगणारं की कोणता रस्ता योग्य आहे. जसं काही जणांसाठी प्रामाणिकपणा सगळ्यात वरचं मूल्य आहे. ते कॉपी न करता पेपर लिहितात, मग भलेही मार्क्स कमी येऊ देत. आणि काहींसाठी यश म्हणजे त्यांचं अल्टिमेट डेस्टिनेशन. जिथं पोचायचं त्यासाठी ते झोप, गेम्स, व्हॉट्सॲप सगळं बाजूला ठेवतात. चला तर मग आपण पाहूयात मूल्य आणि समज ओळखायची कशी. माझ्या आयुष्यात सर्वात महत्त्वाचं काय आहे याचं उत्तर जर स्वतःलाच मिळालं तर आयुष्याला दिशा मिळते. उदाहरणार्थ, आरवनं सायन्स फेअरसाठी इतरांचा प्रोजेक्ट कॉपी केला नाही. जरी त्याला वेळ कमी होता, त्याने स्वतः डिझाईन केलं आणि त्याचा प्रोजेक्ट दुसऱ्या क्रमांकाने आला. पण त्याच्या चेहऱ्यावर अभिमान होता, कारण त्यानं आपलं प्रामाणिकपणाचं मूल्य टिकवलं होतं. रिया तिच्या मैत्रिणीसाठी वक्तृत्व स्पर्धा सोडून गेली. सगळ्यांना वाटलं त्या मैत्रिणीनं तिला फसवलंय. पण नंतर सगळ्यांना कळलं की रियाची ती मैत्रीण खूप टेन्शनमध्ये होती आणि रियाच्या सपोर्टमुळेच तिनं स्पर्धा जिंकली. रियासाठी फ्रेंडशिप हे तिचं महत्त्वाचं मूल्य आहे. आता आपण एक ॲक्टिव्हिटी करूया, जिचं नाव आहे माय टॉप 3 व्हॅल्यूज. त्यातली पहिली स्टेप म्हणजे तुम्हाला स्क्रीनवर काही गोष्टी दिसतील, जसं की प्रामाणिकपणा, सहानुभूती, स्वतंत्रता, मैत्री, ज्ञान, साहस, यश, सेवा आणि आदर. आता दुसरी स्टेप, या सगळ्यातून तुम्ही फक्त 3 गोष्टी निवडायच्या आहेत, ज्या तुमच्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. आणि मग त्या प्रत्येक गोष्टीसाठी 2 उदाहरणं तुम्ही लिहायची आहेत. म्हणजे नेमक्या तुमच्या वागणुकीत त्या गोष्टी तुम्हाला कुठं दिसल्या बरं. ही ॲक्टिव्हिटी म्हणजे स्वतःचा इनर कोर शोधण्याचं रडार आहे बरं. तुम्ही व्हिडिओ पॉज करून ही ॲक्टिव्हिटी करू शकता. आता 1 मिनिट डोळे बंद करूयात आणि थोडंसं विचार करूयात. कोणत्या गोष्टीमुळे तुम्ही निर्णय घेताय? एखाद्या कठीण प्रसंगी तुम्ही काय गमवायला तयार होता आणि काय टिकवायला? या उत्तरातून तुमचं खरं मूल्य उगम पावतं. म्हणूनच आजपासून फक्त सेल्फी नका घेऊ, एकदा स्वतःच्या व्हॅल्यू फेसकडे पहा आणि लक्षात ठेवा, जो स्वतःच्या मूल्यांवर जगतो तोच खऱ्या अर्थाने मोठा होतो. वैयक्तिक मूल्य आणि समजमधील दुसरा मुद्दा बघूयात. मला कोणती वागणूक आवडते आणि कोणती नाही. विद्यार्थी मित्रांनो, एक प्रश्न आहे. कोणी तुमच्यासमोर खोटं बोललं तर तुम्ही काय करता? डोकं हलतं ना, आणि डोकं फिरतं सुद्धा. किंवा एखाद्यानं थँक्स म्हटलं नाही तरी तुम्हाला राग येऊ शकतो. हेच सांगतं तुमचं वर्तनाबद्दलचं तुमचं मूल्य. कसं वागणं ॲक्सेप्टेबल आहे आणि कसं नाही, म्हणजेच मला कोणती वागणूक आवडते आणि कोणती नाही. तुम्हाला कोणतं वागणं आवडतं यावरून ठरतं तुम्ही कोणाशी मैत्री कराल आणि कोणाचा सल्ला ऐकाल. म्हणजेच वर्तनावरील आवड नावड हे तुमच्या व्हॅल्यू फिल्टरवरून ठरतं बरं. एक उदाहरण पाहूयात. आदित्य नेहमी वेळेवर येतो, पण त्याला त्रास होतो जेव्हा दुसरे लोक लेट येतात.
त्याचं व्हॅल्यू आहे टाईमची किंमत. त्याला वाटतं असं वागणं म्हणजे दुसऱ्याच्या वेळेचा अपमान. चला तर मग आता स्वतःला पण एक प्रश्न विचारूया. कुठलं वागणं तुम्हाला झेपत नाही? कोणी घमेंडीपणाने बोलतं तेव्हा, की कोणी चुकून सुद्धा सॉरी नाही म्हणत तेव्हा, की मग कोणी ग्रुपमध्ये म्यूट असतं पण बाहेर सगळ्यांना बदनाम करतं? या गोष्टी कशा वाटतात? जर त्या तुमचं मन दुखावतात तर त्या तुमच्या डिसलाइक्ड बिहेवियर लिस्टमध्ये, म्हणजेच तुम्हाला न आवडणाऱ्या वागणुकीच्या लिस्टमध्ये आहेत बरं. आता तुम्ही थोडा वेळ घेऊन तुम्हाला आवडणारं वागणं आणि जे तुम्हाला नकोसं वाटतं ते वागणं अशी यादी बनवू शकता आणि त्या अनुषंगानं 1 मिनिटाचं स्क्रिप्टही तयार करू शकता. तसंच व्हिडिओ पॉज करून तुम्ही या प्रश्नांची उत्तरं लिहू शकता. माझ्या मते आदर्श वागणं म्हणजे काय? कोणत्या प्रकारचं वागणं मला नकोसं वाटतं आणि का? हे लिहिलं की तुम्हाला समजेल तुमच्या आयुष्यात कोणते वागणुकीचे नियम फिक्स आहेत. पण कधीतरी इतरांचं वागणं आपल्याला चीड आणतं. पण लक्षात ठेवा, ते त्यांच्या व्हॅल्यूवर चाललेले असतात आणि आपण आपल्या व्हॅल्यूवर. वैयक्तिक मूल्य आणि समज यातील पुढचा मुद्दा बघूयात. माझे निर्णय घेण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत? विद्यार्थी मित्रांनो, निर्णय घेणं म्हणजे काय माहिती आहे का? हे एक मिनी मूव्ही बनवल्यासारखं आहे. स्क्रिप्ट तुमचं डोकं लिहितं, डायरेक्टर आहे तुमचं मन आणि क्लायमॅक्स तो तर तुमच्या वागण्यावर अवलंबून असतो. पण लक्षात ठेवा प्रत्येक निर्णयामागं एक प्रेरणा असते. कधी मित्रांचं म्हणणं, कधी आईनं डोळ्यातनंच मूकपणे धमकावणं, कधी सोशल मीडिया, तर कधी फक्त आपलं मूल्य. निर्णय घेताना आपण खालील गोष्टींचा विचार करतो, म्हणजेच आपले डिसिजन मेकिंग फॅक्टर्स. पहिला आहे मूल्य. आपल्या मूल्यांनुसार आपण निर्णय घेतो. जसं की प्रामाणिकपणा महत्त्वाचा असेल तर कॉपी करणे टाळतो. भावना. कधीकधी भावना निर्णयावर प्रभाव टाकतात. जसं की मित्र नाराज होईल म्हणून त्याच्या बाजूनं उभं राहणं. परिणाम. निर्णयाचे परिणाम काय असतील याचा विचार करतो. जसं की अभ्यास न केल्यास परीक्षेत गुण कमी मिळतील. आणि इतरांचा सल्ला, म्हणजेच आपले आई वडील, शिक्षक, मित्रमैत्रिणी यांचा सल्ला घेऊन आपण डिसिजन घेतो. हे आपण एका उदाहरणाने समजून घेऊयात. डिसिजन ट्री या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून. यातली स्टेप पहिली आहे, एक परिस्थिती इमॅजिन करा. उदाहरणार्थ मित्राने कॉपी करायला सांगितलं. स्टेप 2 असेल, तुम्ही निर्णय घेण्यासाठी विचार करता. माझं मूल्य काय आहे? भावना काय सांगतायत? परिणाम काय असतील आणि सल्ला कोणाचा घ्यावा? आणि मग स्टेप 3, त्यानुसार निर्णय घेतला जातो आणि स्वतःची विचार प्रक्रिया समजून घेता येते. ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला निर्णय घेण्याची प्रक्रिया समजून घेण्यास मदत करेल. तसेच कधीकधी इतर कारणांमुळे सुद्धा आपण निर्णय घेतो, जसं की लॉजिक. मीनाला नवीन कोर्स जॉईन करायचा होता. सगळ्यांनी तिच्यावर दबाव टाकला, हा कोर्स घे, सगळेच घेत आहेत. पण तिने प्रोज अँड कॉन्स लिहिले, फीज, लर्निंग आउटकम पाहिले आणि मग निर्णय घेतला. म्हणजेच तिच्या निर्णयासाठी तर्कशुद्ध विचार महत्त्वाचा होता. यशस्वी लोक फार वेगळं काही करत नाहीत. ते फक्त निर्णय घेताना स्वतःच्या मूल्यांशी प्रामाणिक असतात. आता वेळ आहे विचार करण्याची. तुमचा निर्णय घेण्याचा फॉर्म्युला काय आहे ते शोधा, लिहा आणि त्यावर ठाम राहा. पुढचा महत्त्वाचा मुद्दा, मी संकटात काय निवडतो? सहज मार्ग की योग्य मार्ग? आता इमॅजिन करा, तुमच्यासमोर 2 दरवाजे आहेत. पहिला दरवाजा सोपं, शॉर्टकट, कोणतीही अडचण नाही. आणि दुसरा दरवाजा थोडं कठीण पण योग्य आणि नंतर मिळणारा अभिमान. संकटाच्या क्षणी तुम्ही कुठला दरवाजा उघडता? हा दरवाजा म्हणजे तुमचं मूल्य. तुम्ही फक्त सिच्युएशनचं सोल्युशन निवडत नाही,
तर तुम्ही स्वतःबद्दल एक डिक्लरेशन करता. सोपं आणि योग्य यामध्ये अंतर म्हणजे सोपं म्हणजे झटक्यात झालं, योग्य म्हणजे शांततेने, विचाराने आणि किंमत देऊन झालं. इंस्टाग्राम रील स्किप करणं सोपं आहे, पण समोरासमोर माफी मागणं ते योग्य आहे. निखिलला एकदा असाइनमेंट सबमिशनमध्ये उशीर झाला. त्याने मित्राची असाइनमेंट कॉपी केली. शिक्षकांना समजलं आणि दोघांचेही मार्क कट झाले. निखिलने सोपा मार्ग निवडला, पण तो घसरणारा रस्ता निघाला. आता डोळे बंद करा आणि विचार करा. तुम्ही संकटात कधी चुकीचा शॉर्टकट घेतला आहे का? किंवा योग्य पण कठीण मार्ग निवडला आहे का? त्या डिसिजनबद्दल तुम्हाला आता प्राऊड वाटतं की गिल्टी फील होतं? व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहू शकता, मी संकटात सोपा मार्ग न घेता योग्य मार्ग निवडला कारण. मित्रांनो, आपलं आयुष्य ही एक कथा आहे. त्यात संकट येतातच, पण खरी मजा असते ते संकट पार करताना आपल्या व्हॅल्यूवर टिकून राहण्यात. सोपं मिळालं की लगेच उचलू नका. प्रश्न करा, हे मला काही शिकवतंय का? मी माझ्या तत्वांशी प्रामाणिक आहे का? कारण शेवटी जे लोक योग्य मार्ग निवडतात तेच लोक संकटावर विजय मिळवतात आणि स्वतःवर अभिमान ठेवतात. म्हणजे तुम्हीच आता विचार करायचा आहे बरं, पुढं संकट आल्यावर शॉर्टकट घेणार की स्वतःचं कॅरेक्टर बनवणार. स्वजागरूकतेमधील 2 मुद्दे आपण बघितलेले आहेत. स्वतःची स्ट्रेंथ आणि विकनेसेस ओळखणं, आणि दुसरं म्हणजे स्वतःचे म्हणजेच वैयक्तिक मूल्य आणि समज तपासणं. स्वजागरूकतेच्या या प्रवासामधील तिसरा महत्त्वाचा मुद्दा आपण बघणार आहे, व्यक्तिमत्व वैशिष्ट्य. आपण प्रत्येकजण वेगळे आहोत, बोलण्यात, विचारात, शिकण्यात आणि वागण्यातही. हे वेगळेपण म्हणजेच आपलं व्यक्तिमत्व. काही जण अंतर्मुख, शांत, खोल विचार करणारे, तर काही बहिर्मुख, उत्साही, बोलके, कायम पुढे असणारे. काही निर्णय पटकन घेतात, तर काही जण थोडा वेळ लावतात. काही जण रोज सकाळी 7 वाजता उठतात प्लॅनर सोबत, आणि काही जण प्लॅनर विसरून झोपायचा प्लॅनसुद्धा बनवतात बरं. हे सर्वच वैशिष्ट्य म्हणजे आपण कसे आहोत याची जाणीव. आपलं व्यक्तिमत्व ओळखणं म्हणजे आपण कशा प्रकारे जगाशी संवाद साधतो, शिकतो आणि वागतो हे जाणणं. यातील पहिला मुद्दा आपण बघूयात, मी अंतर्मुख आहे की बहिर्मुख? प्रश्न आहे, तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे? अंतर्मुख की बहिर्मुख? अर्थात तुम्ही सायलंट किलर आहात की पब्लिक थ्रिलर आहात? म्हणजे बघा, काही लोक असे असतात की एकही शब्द न बोलता ग्रुप प्रोजेक्ट पूर्ण करतात, तर काहींची एंट्री होताच वर्गात ओ भाऊ काय म्हणता अशी घोषणा होते. अंतर्मुख म्हणजे शांत, विचारात गुंतलेला, भीडभाड टाळणारा, पण कल्पक, खोल विचार करणारा. आणि बहिर्मुख म्हणजे हसतमुख, बोलका, लोकांमध्ये रमणारा, पण पटकन ऊर्जा घेणारा आणि देणारा सुद्धा. पण थांबा हां, बहिर्मुख म्हणजे बडबड्या आणि अंतर्मुख म्हणजे नॉर्मल नाही, हे असं समजणं पूर्णपणे चूक आहे. एक उदाहरण बघूयात. स्नेहा खूप शांत, बोलायची फारशी नाही, पण सायन्स प्रोजेक्टसाठी जेव्हा मॉडेल्स बनवायचे होते तिचं काम पाहून शिक्षकही म्हणाले, हिला बॉलिवूडमध्ये ना सेट डिझायनरच बनवलं पाहिजे. आता डोळे बंद करा आणि स्वतःला आपण प्रश्न विचारायचे आहेत. मला मोठ्या गॅदरिंगमध्ये जास्त एनर्जी मिळते की थकवा येतो? मी वेळ मिळाल्यावर मित्रांमध्ये जातो की एकटं बसतो? माझ्या स्ट्रेंथ्स क्रिएटिव्हिटी आहे की लिडरशिप? तुम्ही स्वतःला ओळखायला लागलात की कोणत्याही व्यक्तिमत्वाच्या प्रकारात तुमची शाईन दिसेल. विद्यार्थी मित्रांनो, व्यक्तिमत्व म्हणजे कॅटेगरी नाही, ते म्हणजे तुम्ही कोणत्या प्रकारे जगाशी संवाद करता हे आहे.
इंट्रोवर्ट असाल तर तुमची डेप्थ हीच तुमची पॉवर आहे. एक्स्ट्रोवर्ट असाल तर तुमचं कनेक्ट होणं हीच तुमची ताकद आहे. आणि ॲम्बिवर्ट असाल तर मग काय तुम्ही एकदमच झकास आहात. म्हणूनच तुम्ही कोण आहात याचं उत्तर लेबलमध्ये नाही, ते आहे तुमच्या व्यवहारात आणि विचारात. कारण व्यक्तिमत्वाचं कॅलेंडर कोणालाच कॉपी कधीच करता येत नाही. व्यक्तिमत्व वैशिष्ट्यामधील दुसरा मुद्दा बघूयात. मी निर्णय झपाट्याने घेतो की विचारपूर्वक? आपल्याला दररोजच वेगवेगळे निर्णय घ्यावे लागतात. मग ते आपल्या मेंदूने घ्यायचे की आपल्या मनाने असा प्रश्न येतो. झपाट्याने निर्णय घेणं म्हणजे चल आत्ता करूयाच, आणि विचारपूर्वक निर्णय घेणं म्हणजे थांब आधी विचार करू. म्हणजे पिझ्झा ऑर्डर करताना तुम्ही लगेच एक्स्ट्रा चीज म्हणता का, की आधी स्वतःचं वॉलेट चेक करून मग डिसाईड करू असं म्हणता? झपाट्यानं निर्णय घेणं नेहमी चुकीचं नसतं, पण विचार न करता घेतलेला निर्णय म्हणजेच खूप जुना असलेला इंस्टाग्राम रील ॲक्सिडेंटली लाईक करणं. म्हणून निर्णय घ्यायचा म्हणजे एक मिनी मिशनच आहे. आता व्हिडिओ पॉज करून तुम्हाला प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. शेवटचा कोणता निर्णय तुम्ही झपाट्याने घेतला आणि त्याचे परिणाम काय होते? कोणता निर्णय विचारपूर्वक घेतला होता आणि त्याचा फायदा काय झाला? मित्रांनो, आयुष्यात सगळे निर्णय झपाट्याने घेतले की त्यात उप्स मोमेंट जास्त होतात, आणि सगळेच निर्णय खूप विचार करून घेतले तर मिस्ड ऑपॉर्च्युनिटीजचा घोळ होतो. म्हणून योग्य संतुलन ठेवा. झपाट्यानं आत्मविश्वास ठेवा आणि विचाराचं भान सुद्धा. आता स्वतःला प्रश्न करा, निर्णय मी घ्यायला तयार असतो की फक्त विचारच करत राहतो बरं? कधीतरी चुकलं तरी चालेल, पण स्वतःच्या मूल्यांच्या आधारे निर्णय घेतलात तर अनुभव नक्कीच मिळेल आणि शहाणपणही येईल. व्यक्तिमत्व वैशिष्ट्यामधील पुढचा महत्त्वाचा मुद्दा, मी नवीन गोष्टी पटकन शिकतो का वेळ घेतो? आता आपण एक सिक्रेट उघड करणार आहे. तुम्ही क्विक लर्नर आहात की स्लो कुकर आहात? तसं बघायला गेलं तर शिकणं म्हणजे रेस नाही, पण तुमची लर्निंग स्टाईल ओळखणं म्हणजे तुमचं ब्रेन मॅप मिळवणं. ज्यांना पटकन समजतं ते फास्ट लर्नर्स, ते एकदा ऐकून लगेच ओके बाय मोडमध्ये जातात. आणि ज्यांना थोडा वेळ लागतो ते डीप लर्नर्स, ते एक गोष्ट 4 वेळा विचारतात, पण नंतर हसत हसत तीच गोष्ट दुसऱ्याला समजावून सुद्धा देतात. कुणीही परफेक्ट नाहीये. फास्ट लर्नर्स कधी वरवरचंच शिकतात आणि डीप लर्नर्स कधी कधी वेळेत काम पूर्ण करत नाहीत. पण दोघेही ग्रेट आहेत, कारण दोघांनाही शिकायला आवडतं. एक उदाहरण बघूयात. कांचनला एक्सेल शिकायला सुरुवातीला त्रास झाला, पण ती रोज 15 मिनिटं एक्सेलसाठी देते आणि आता तीच इतकी एक्सपर्ट झाली आहे की ती ते इतरांना शिकवते. ती म्हणते, माझा ब्रेन म्हणजे गोगलगाय आहे, पण त्याची गती मात्र स्थिर आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. शेवटची कोणती गोष्ट तुम्ही सहज शिकलात? कोणती गोष्ट होती जी शिकायला वेळ लागला पण एकदा जमली आणि पकड घट्ट झाली? हे लक्षात ठेवा हं. जलद शिकलात म्हणून स्मार्ट नाही, आणि वेळ घेतलात म्हणून कमकुवत सुद्धा नाही. शिकणं म्हणजे कुठल्या स्पीडचा गेम नाही आहे, ते म्हणजे समजून घेण्याची प्रक्रिया आहे. म्हणूनच तुम्ही जेट आहात की जीप हे महत्त्वाचं नाही आहे. महत्त्वाचं आहे तुम्ही चालू आहात आणि शिकत आहात. व्यक्तिमत्व वैशिष्ट्यांमधील शेवटचा मुद्दा, मी नियमित असतो की मी विसरभोळा आहे? लक्षात आहे का तुम्ही गेल्या आठवड्यात कुठला होमवर्क केला होतात? किंवा तुम्हाला आठवतंय का प्रोजेक्ट कधी सबमिट करायचा आहे? जर तुमचं उत्तर असं असेल की विसरलो होतो ना, तर बघा हा टॉपिक अगदी तुमच्यासाठी आहे.
नियमित असणं म्हणजे रोज एक रिदम ठेवणं. जेवढं करायचं तेवढंच, पण दररोज. आणि विसरभोळापणा म्हणजे असं काही नाही की लक्षात येत नाही, फक्त लक्षात ठेवायचं विसरतं. एक दिवस राहिला, मग दुसरा, आणि मग इंस्टाग्रामच्या रील्समध्ये प्रोजेक्टची डेडलाईनच हरवून जाते. उदाहरणार्थ, वेदांत दररोज संध्याकाळी 6 वाजता स्टडी करायला बसतो. त्याचे मित्र त्याला म्हणतात, किती बोरिंग आहेस रे तू. पण परीक्षेच्या वेळेस वेदांतच्या चेहऱ्यावर स्मित हसू असतं आणि त्याच्या मित्रांचे चेहरे पॅनिक झालेले असतात. एक ॲक्टिव्हिटी करूया. स्क्रीनवरील प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहायची आहेत. गेले 5 दिवस मी नेमक्या कोणत्या गोष्टी रोज केल्या, कोणत्या गोष्टी दरवेळी राहतात किंवा विसरल्या जातात. त्यासाठी मी काय वापरतो? रिमाइंडर, मित्र आठवण करून देतात की आई आठवण करून देते? एक मिनी कॅलेंडरच बनवायचं आहे. रोजचं ट्रॅकिंग करा, कारण रेग्युलॅरिटी म्हणजे कन्सिस्टन्सी आणि कन्सिस्टन्सी म्हणजे सक्सेस. म्हणूनच आजपासूनच रिमाइंडर ॲप वापरा. स्टिकी नोट्स, अलार्म्स, प्लॅनर, जे चालेल ते वापरा. कारण रेग्युलॅरिटी म्हणजे पंख देणारी सवय आणि विसरभोळेपणा म्हणजे वेळ न कळत संपून जाणारी संधी. स्वजागरूकतेच्या या प्रवासातील चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे भावनिक जाणीव. कसं वाटतंय? हा प्रश्न फक्त एक ग्रीटिंग म्हणून नाही आहे, तर तो आपल्या आतल्या भावनांचा दरवाजा आहे. आपण दररोज अनेक भावना अनुभवतो. आनंद, राग, उदासी, भीती, गोंधळ. पण कधी आपण थांबून विचार करतो का की मला हे असं का वाटतंय? भावनांची जाणीव म्हणजे त्यांना ओळखणं, स्वीकारणं आणि त्यांना योग्य मार्गानं व्यक्त करणं. राग आला तर गोंधळ घालणं नको, भीती वाटली तर पळून जाणं नको, आनंद झाला तर तो शेअर करायला हवा. उदाहरणार्थ, परीला प्रोजेक्ट रिजेक्ट झाल्यावर राग आला, पण तिनं तो राग मोटिवेशनमध्ये बदलला आणि दुसऱ्या स्पर्धेत बक्षीस मिळवलं. भावनिक जाणीव म्हणजे आपल्या मनाचं आणि वागण्याचं संतुलन टिकवणं. मग मनाचं आणि वागण्याचं संतुलन कसं टिकवायचं हे पाहूयात. मी कोणत्या भावना कधी अनुभवतो? मित्रांनो, भावनांचा विषय निघतो तेव्हा आपण 2 प्रकारात विभागले जातो. जे म्हणतात की मी इमोशनलेस आहे, म्हणजे माझ्यामध्ये काहीच रिॲक्शन नाही, आणि दुसरे जे 1 सेकंदात हसतात, दुसऱ्या सेकंदात रडतात. सांगायला हवं का की दोन्हीही एक्स्ट्रीम आहे? मग आज आपण आजच्या भागात पाहूयात की आपण कोणत्या भावना कधी अनुभवतो आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होतो. भावना म्हणजे काहीतरी वाटतंय इतकंच नाही, तर त्या एक प्रकारचं इंटरनल गुगल मॅप आहेत. त्या आपल्याला सांगतात की कुठं थांबायचं, कुठं जायचं आणि कुठे रूट चेंज करायचा. उदाहरणार्थ, यशने एकदा क्विजमध्ये प्राईज मिळवलं आणि लगेच त्याचं स्टेटस फीलिंग ब्लेस्ड, आणि दुसऱ्या दिवशी बस मिस झाली तर लगेच स्टेटस फीलिंग ब्रोकन. त्याचं म्हणणं फीलिंग इज माय फुल टाईम जॉब. ऋतुजाचं ग्रुप प्रोजेक्टमध्ये नाव टाकलं नाही. ती काही बोलली नाही, पण ती क्लासरूमच्या शेवटच्या बाकावर जाऊन एकटं बसायला लागली. सॅडनेस तिच्या चेहऱ्यावर नव्हता, पण वागण्यात सुद्धा जाणवला. आता मी एक छोटीशी ॲक्टिव्हिटी सांगेन जी तुम्ही सेशन संपल्यानंतर करून बघू शकता. त्यातली पहिली स्टेप आहे, तुम्ही 3 दिवस भावनांचं ऑब्झर्वेशन करायचं. दैनंदिन भावना लिहायच्या. आज आनंद वाटला कारण, आज राग आला कारण, आज माझा पूर्ण गोंधळच उडला होता कारण. आणि मग स्टेप 2, त्या भावनांचा परिणाम काय झाला, मी काय केलं त्या भावनेनं प्रेरित होऊन. आणि स्टेप 3, शीट पूर्ण केल्यानंतर सेल्फ रिफ्लेक्शन डिस्कशन. कुठल्या भावना वारंवार येतात आणि त्या कोणत्या प्रसंगात येतात. हे म्हणजे आपलं इमोशनल वेदर रिपोर्ट तयार करणं. आता पुन्हा डोळे बंद करा आणि आठवा,
गेल्या वेळेस राग केव्हा आला होता? शेवटी केव्हा तुम्ही खूप आनंदी झाला होतात? अशी कोणती घटना होती की तुम्ही न बोलता उदास होऊन बसलात? मित्रांनो, भावना म्हणजे इंस्टाग्राम फिल्टर्स नाही आहेत ज्यांना लपवून टाकायचं असतं. भावना तर स्वीकारल्या पाहिजेत, समजून घेतल्या पाहिजेत, कारण भावना हीच तुमचं इंटरनल GPS सिस्टीम आहे, जे तुम्हाला तुमच्याही नकळत योग्य मार्ग नेहमी दाखवत राहतं. भावनिक जाणीवेतील दुसरा मुद्दा, मला भावना नियंत्रण करता येतात का? एक स्टुडंट अभ्यास करत आहे. अचानक नेट बंद झालं, डोकं गरम झालं, मग लॅपटॉप बंद झाला. तिच्या आरडाओरडामुळं घर थरथरलं आणि आई धावत आली. काय झालंय? काहीतरी फुटलंय, तुटलंय का? आणि त्याचवेळी तिच्या भावनांचं नियंत्रण सुटलं. असं तुमच्यासोबत होतंय का? तर लक्ष द्या, आजचा टॉपिक आहे तुमच्याचसाठी. भावना येणं नैसर्गिक आहे, पण त्या व्यक्त करताना आपण काय करतो यावर आपली मॅच्युरिटी ठरत असते. भावना कंट्रोल करणं म्हणजे भावना नाही दाखवायच्या असं नाही, तर त्यांना योग्य वेळी योग्य पद्धतीनं व्यक्त करणं. कधीकधी राग बाहेर पडतो, तर तो टीचर किंवा प्रोजेक्टर किंवा आईवर किंवा कीबोर्डवर का यावा? त्यापेक्षा रागाचं रूपांतर स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी केलं तर तेच आपलं कंट्रोल ठरतं. उदाहरणार्थ, वर्गात कुणीतरी वरुणच्या ॲक्सेंटवर जोक केला. वरुणने रागावून त्याला धक्का दिला. नंतर शिक्षकांनं दोघांनाही बोलवलं. रागाची भावना निर्माण झाली, पण त्याची कृती अयोग्य होती. प्रणिताला रडायला आलं होतं. प्रोजेक्ट नाकारला गेला म्हणून, पण तिनं मोकळेपणानं तसं आपल्या शिक्षकांना सांगितलं आणि दुसरा प्रोजेक्ट मिळवला. म्हणजेच भावना निर्माण झाली, पण कृती योग्य होती. काय शिकायला मिळालं? भावना दाबणं आणि भावना सुसंगत ठेवणं हे वेगवेगळं असतं. भावना आल्या की काहीजण लगेच व्हॉट्सअप स्टेटस बदलतात. स्टे अवे फ्रॉम मी, पीपल डोंट अंडरस्टँड मी, मूड ऑफ. अरे, भावना व्यक्त करणं म्हणजे व्हॉट्सअपचे स्टेटस सजवणं नाही आहे. आपण आपल्या स्वभावात कामनेस, शांतता ठेवली पाहिजे. आता पुन्हा व्हिडिओ पॉज करून स्क्रीनवर दिलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. तुमच्या आयुष्यात कधी तुम्ही भावना अतिरेकाने व्यक्त केल्या आहेत का? त्याचा काय परिणाम झाला आहे? पुन्हा तसंच झालं तर तुम्ही वेगळं काय कराल? याचा विचार करणं म्हणजेच आपल्या भावनांच्या स्टेअरिंगवर स्वतःचं नियंत्रण ठेवणं. मित्रांनो, भावना म्हणजे समुद्र. तुम्ही त्यामध्ये बुडणार आहात की शांततेने पोहत जाणार आहात हे तुम्हीच ठरवायचं. म्हणून आजपासूनच ठरवा, भावना येऊ द्या, पण त्याचं रिमोट कंट्रोल स्वतःच्या हातात ठेवा. भावनिक जाणीवेतला तिसरा महत्त्वाचा मुद्दा बघूयात. मी इतरांच्या भावनांना समजून घेतो का? कधी तुम्ही तुमच्या मित्राला विचारलं आहे का, तू गप्प का आहेस? तर बधाई हो, तुमच्याकडं एक रेअर सुपर पॉवर आहे, इतरांच्या भावना समजून घेण्याची ताकद. यालाच म्हणतात इमोशनल सेन्सिटिव्हिटी. आपल्याला आपली फिलिंग माहीत असते, पण सक्सेस आणि रिलेशनशिप दोघेही इथंच घडतात, जेव्हा तुम्ही इतरांच्या फिलिंग्ज समजता. कधीकधी आपला मित्र ओके म्हणतो, पण त्याचा चेहरा म्हणतो ॲक्च्युली बिलकुल ओके नाही आहे. कधी एखाद्या मैत्रिणीचा हसरा मेसेज येतो, पण त्यामागे अश्रू लपलेले असतात. त्यावेळी इमोजी वाचणं नाही, तर मन वाचणं महत्त्वाचं असतं. उदाहरणार्थ, मीनलला तिच्या मैत्रिणीच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळं जाणवलं. शब्द नव्हते, पण डोळे बोलत होते. ती म्हणाली, बोल ना, मी आहे तुझ्यासोबत. आणि त्या मैत्रिणींनी लगेच सगळं मनातलं तिच्याशी शेअर केलं. आता व्हिडिओ पॉज करून तुम्ही पुढील प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. तुमचा मित्र किंवा मैत्रीण अपसेट असताना तुम्ही काय केलं होतं? कधी कुणाला दुखवलं होतं असं वाटलं का? कोणीतरी तुमच्या भावना समजून घेतंय का? या आठवणी म्हणजेच तुमचं एम्पॅथी मिरर. भावनिक जाणीवेतील शेवटचा मुद्दा, माझ्या भावना माझ्या निर्णयावर कसा परिणाम करतात?
कधी तुम्ही काही केलंत आणि नंतर वाटलंय का की हे मी खरंच केलं का? तर बघा, तो तुमचा भावनांवर आधारित निर्णय होता. कधी रागात येऊन ब्लॉक करून टाकता, कधी आनंदात येऊन सगळ्यांना ट्रीट देऊन टाकता, कधी घाबरून डिसिजन टाळता, तर कधी खूप जास्त ओव्हर कॉन्फिडंट होऊन रिस्क घेता. हे सगळं म्हणजेच भावनांनी चालवलेली आपली गाडी. उदाहरणार्थ, आरवला एका मित्राने ग्रुपमधून काढलं. तो चिडून त्याला 2 पॅराग्राफचा इमोशनल मेसेज पाठवतो आणि मग नंतर त्याला खेद वाटतो की हे मी का पाठवलं. स्नेहाला स्पर्धेसाठी नाव द्यायचं होतं, पण घाबरल्यामुळं तिनं नाव दिलंच नाही. म्हणजे निर्णय नाही घेतला, कारण भावना आड आली. आता ॲक्टिव्हिटी समजून घेऊयात. पुन्हा तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. शेवटचा असा निर्णय कुठला होता जो भावना आधारित घेतला होता? निर्णय घेतल्यानंतर काय वाटलं? तो निर्णय पुन्हा घ्यायचा असेल तर तुम्ही वेगळं काय कराल? या रिफ्लेक्शनमुळे भावना हे गाईड पोस्ट बनतील. मित्रांनो, भावना येणारच, पण त्यावर बसून गाडी चालवायची की त्यांच्या हातात स्टेअरिंग द्यायचं हे प्रत्येकानं ठरवावं. कारण शेवटी भावना ह्या आपल्या डिसिजन्सचे फ्लेवर आहेत, पण रेसिपी तुम्हालाच बनवायची आहे. म्हणून थिंक वाईजली, फील फ्रीली आणि डिसाईड स्मार्टली. आपल्या स्ट्रेंथ आणि विकनेसेस ओळखलं की स्वतःच्या क्षमतेवर लक्ष केंद्रित करता येतं. वैयक्तिक मूल्य ठरवतात आपण कोणते निर्णय घेणार आणि कोणत्या गोष्टी आपल्यासाठी खऱ्या आहेत. आपली व्यक्तिमत्व वैशिष्ट्ये समजली की आपण कशा पद्धतीने शिकतो, बोलतो आणि इतरांशी वागतो हे स्पष्ट होतं. तसेच भावनिक जाणीव म्हणजे आपल्या भावना आणि त्यांच्या परिणामांची जाणीव ठेवणं. राग, आनंद, भीती सगळ्या भावना महत्त्वाच्या आहेत. म्हणूनच स्वतःला ओळखा, स्वीकारा आणि तयार व्हा. कारण यशाचं पहिलं पाऊल स्वतःच्या ओळखीपासून, स्वजागरूकतेपासूनच सुरू होतं. धन्यवाद.